जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स बघणार आहोत, जे तुम्हाला MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पहिला क्वेश्चन आहे, नुकतीच हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर आत्ताच हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनी यांनी शपथ घेतलेली आहे। त्यानंतर नुकतीच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने कोणत्या क्षेपणास्त्राची मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेकल तंत्रज्ञानाने यशस्वी चाचणी केली आहे? तर आत्ताच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने अग्नि-5 या क्षेपणास्त्राची मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेकल तंत्रज्ञानाने यशस्वी चाचणी केलेली आहे। त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, केंद्रीय दक्षता आयोगामध्ये नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आत्ताच केंद्रीय दक्षता आयोगामध्ये नवीन दक्षता आयुक्त म्हणून AS राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर ऑस्कर 2024च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर ऑस्कर 2024मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ओपेनहायमर या चित्रपटाला मिळालेला आहे। त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र झांझरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाशी करार केला आहे? तर संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्यासाठी भारताने अलीकडेच डॉमिनिकन प्रजासत्ताक या देशाशी करार केला आहे। त्यानंतर सातवा क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इनप्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? तर भारतामधील पहिल्या ऑटोमोबाईल इनप्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे उद्घाटन हे गुजरात या राज्यामध्ये करण्यात आले आहे। त्यानंतर DRDOने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नि-5 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे? तर DRDOने यशस्वी चाचणी केलेल्या अग्नि-5 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 5000 किलोमीटरपर्यंत आहे। त्यानंतर नववा क्वेश्चन आहे, गोरसम कोरा महोत्सव 7 मार्च ते 10 मार्च या कालावधीत कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर गोरसम कोरा महोत्सव 7 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा करण्यात आला। त्यानंतर 11 मार्च रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर 11 मार्च रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगचे अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना यांनी पदभार स्वीकारलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपले MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारा, आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा।